नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओवरती. तर आजची रेसिपी आहे किंवा आजचा व्हिडिओ आहे हा अळूवड्यांचा आहे. आणि अळूवड्यांसाठी सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे स्वच्छ सुंदर आणि छान अळूची पानं. माझं चॅनल हे कुकिंग चॅनल नाही आहे आणि हे म्हणजे मी रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करते ते तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी हे चॅनलचं जे म्हणतात ना निर्मिती केली आहे आणि ह्या चॅनलची क्रिएटर आहे मी. तर असं नका समजू की 2 लागोपाठ कुकिंगचे व्हिडिओ आले तर हे कुकिंग व्हिडिओज चॅनल आहे, तसं नाही आहे. आणि मी कुकिंग व्हिडिओ जरी असले तरी त्याच्यामध्ये तुम्हाला माप सांगत नाही आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवा. कारण का मीही अंदाजाने जे बघत आली आहे माझ्या आजी आणि माझ्या आईला किंवा माझ्या घरातल्या जेवढ्या स्त्रियांना मी जेवण बनवताना बघत आली आहे त्या सेम रेसिपीज मी फॉलो करते. त्याच्यामध्ये थोडासा माझा ट्विस्ट द्यायचा प्रयत्न करते आणि एखादी नवीन इन्व्हेन्शन होऊन एक नवीन रेसिपी तरी बनते किंवा मग ते पूर्णच माझं पिसकटतं आणि काहीतरी अभद्र काहीतरी खावं लागतं कधीतरी. तर चला, अळूची पानं घेतली आहे आणि अळूची पानं छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे, ती तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मी त्या वाटीमध्ये समप्रमाणामध्ये म्हणजे समप्रमाणापेक्षा म्हणू शकतो की गूळ कमीच आहे. गुळाची ती डीमार्टवाली ती ढेप येते ती घेतली आहे छोटी. आणि चिंच जी आहे ती गावठी चिंच आहे. ती चिंच जरा गुळापेक्षा जास्त आहे कारण का मला गोड आवडत नाही अळूवडी. आणि ती आंबट थोडी तिखट समप्रमाणामध्ये असेल तर बसतं. तर गरम पाण्यामध्ये चांगलं भिजत घातलं आणि त्याला जरासं चिवळून घेते म्हणजे ते जरा लवकरच त्याचा जो कोळ जो आहे तो तयार होईल. तर कोळ जोपर्यंत बनत आहे तोपर्यंत बाकी त्याला लागणारं जे वाटण आहे ते आपण करून घेऊया. तर मी असं नाही म्हणता येणार, मी आजीला माझ्या बघत आली आहे तर ती त्याच्यामध्ये वाटप टाकायची. तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घेत आहे. कोथिंबीर देठासकट घ्यायची. देठामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीरीचा जो फ्रेग्रन्स असतो तो जास्त असतो. त्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे आणि जिरंही टाकत आहे. आणि त्याच्यावरती जो खोबऱ्याचा चव असतो तोही घेतला आहे. आणि तो आपण म्हणतो ना बारीक असं नाही करायचं आहे, दरदरीत आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे. तर लसूण सोलण्याचे स्किल्स पण मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहे. आणि मी कधीच कुठली रेसिपी बनवताना त्याची पूर्वतयारी जी असते किंवा प्रिपरेशन असतं ते माझं कधीच रेडी नसतं. मग ते आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टींना पण लागू होतं कारण का मी प्रिपरेशन कुठल्याच गोष्टीची करत नाही. आयुष्यात जसे प्रसंग येते त्याला तसं सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणून अळूवडी करताना पण मी त्याच्यामध्ये काही प्रिपरेशन केलेलं नाही, ऑन द स्पॉट सगळं करत आहे. तर आता लसूणाच्या पाकळ्या पण ऑन द स्पॉटच सोलत आहे. ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्येच माझे स्किल्स पण दिसत असतील. लसूणच्या पाकळ्या आणि जे आपलं सगळं मी तुम्हाला सांगितलं ती सामग्री आपल्याला चांगली मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे आपल्या अळूची पानं आहेत त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर हे दरदरीत वाटण तयार झालेलं आहे. आता मी ते पानं घेतली आहेत आणि ती चांगली वाळवून पुसून घ्यायची आहे. तुम्ही सुरीच्या मदतीने पण तो मोठा देठ असतो तो कापून घ्यायचा आहे. आणि मधली जी शीर असते तीही कापून घ्यायची आहे कारण का ती नंतर वडी वळल्यानंतर ती खाताना अशी धाग्यासारखी येते, म्हणून तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि सुरीने पण कापू शकतात किंवा तुम्ही ह्या असा कैचीच्या सहाय्याने पण चांगल्या स्किल सेट जे आहे ना ते माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण कुटून भरल्यासारखं असं वाटतं. कारण का काय स्किल्स मी करते हे म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये ह्याला स्किल्स म्हणते. आणि जर माझी आई किंवा बाकी जे घरातले कोण असेल तर हे त्याला उपद्यम म्हणतील. तर तसं आहे, जाऊ दे, आपण पुढे रेसिपी बघूया. तर ह्याच्यामध्ये म्हणजे त्या शिरा ज्या आहेत त्याही कापून घ्यायच्या आहेत. आणि नंतर जर तुम्हाला असं वाटलं की त्या शिरा जाड आहेत, कापूनही तुम्हाला त्याच्यामध्ये तसं जाडसरपणा वाटत असेल तर लाटण्याच्या सहाय्याने ते जे पान आहे ते तुम्हाला लाटून घ्यायचे आहे. म्हणजे ते पान पूर्ण फ्लॅट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काही नाही, म्हणजे एकदम सोपं आहे. पहिले मलाही वाटायचं की अळूवडी म्हणजे किती काय आहे, पण तुमच्याकडे जर
सामान जी सामग्री आहे ती जर तुमच्याकडे परफेक्ट असेलच आणि जर तुमच्याकडे स्टीमर पण असेल तर तुम्हाला हे काम एकदम सोपं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यात एवढं काय असं रडायची गरज नाही की नाही बनवता येत किंवा काय. फक्त एकच प्रॉब्लेम होतो, माझी यावेळेसची जी मी अळूवडी बनवली आहे ती त्याची जी अळू जो आपण बांधतो तो बांधताना अळू थोडासा लूज झाला वाफवल्यानंतर आणि तळताना जो आहे त्याची ती पूर्ण जी वडीची जी गुंडाळी होती ती सगळी सुटत गेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं डिसअपॉइंटमेंट वाटलं मला. म्हणूनच मी बोलली हा एक कुकिंग चॅनल नाही आहे, इट्स जस्ट रँडम चॅनल जिकडे मी रोजच्या जीवनामध्ये काही ज्या गोष्टी ट्राय अँड टेस्ट करत आहे ते जस्ट मी माझ्या फोनने किंवा माझ्या इक्विपमेंट्सने मी रेकॉर्ड करते आणि यूट्यूबवरती फक्त शेअर करते ॲज अन एक्सपिरियन्स. तर आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी बेसनाचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ जे काय म्हणतात ते घेतलं आहे. त्याच्यामध्ये तीळ जे आहेत, पांढरे तीळ ते घातले आहेत. थोडं तांदळाची पिठी घातली आहे, तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मीठ, बेसिक मसाले आणि आपण वाटून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे ते घातलं आहे. मी ॲक्च्युली याच्यामध्ये खोबरं घातलं नाही, पण मी खोबरं मेन्शन केलं आहे माझ्या व्हॉईस ओव्हरमध्ये. तर ते प्लीज तुम्ही तुमच्याकडे खोबरं असेल तर तुम्ही खोबरं घालू शकता किंवा खोबरं स्किप केलं तरी चालेल, पण खोबरं घातल्याने आणखीन एक क्रंच येतो. मी एक रेसिपी अशी पण बघितली आहे ज्याच्यामध्ये त्याने दाण्याचं कूटही घातलेलं होतं, तर तेही छान लागेल, तो एक्स्ट्रा क्रंच येईल त्याच्यामध्ये. आणि आपल्या घरामध्ये असलेले बेसिक मसाले आहे जसे की तिखट, हळद, जिरेपूड आणि बाकीचे थोडेसे गरम मसाले पण आपण धणे जिरं पूड टाकलेली आहे आणि आपला नॉर्मल मालवणी मसाला जो घरच्या जेवणात तुम्ही वापरतात तोच मसाला तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि चिंचेचा कोळ टाकायचा आहे. मस्त असं आपलं चांगलंच हाताने मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर जे पानं आहेत त्याच्यावरती ते थर जो लेप आहे पहिले तो लेपून घ्यायचा, थापून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एकावरती एक जे आहे ते पानाचा थर बनवत जायचा. तर पानाचा थर कसा बनवायचा, इथे मी पानं पुसून घेते कारण का एक्स्ट्रा मॉइश्चरने ना ते जी पेस्ट आपण बनवली आहे ती रनी होऊ शकते. तर रनी कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे, तर ती घट्टच ठेवायची आहे आणि जास्त जाड ही तो जो पेस्ट आहे ती आपल्याला त्याच्यावरती थर लावायचा नाही आहे. तर आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की अळूवडी बनवण्यासाठी जे पानं आपण ठेवतो ते एक पान उलटं ठेवलं तर एक पान सरळ ठेवायचं आणि सरळ उलटं असं रचायचं असतं. आणि पानाची जी गुळगुळीत साईड असते त्या ह्याच्यावरतीच आपण करून घेतो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे आहे रीतसर दिसत असेल की मी कशा पद्धतीने केलं आहे. मला त्या रेषा दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि पान थोडंसं जास्त शीर जे आहे ते जाड दिसत आहे, म्हणून मी आपल्या नॉर्मल ज्याच्याने आपण चपात्या बनवतो त्याच लाटण्याने जे फ्लॅट करून घेतले आहेत त्याच्या शिरा आणि त्याच्याने ना आणखीनच चांगलं हे होतं. पण पानं फाटणार नाही याचीही काळजी घ्यायला लागते कारण का पानं फाटली का मग त्याची जी आपल्याला जशी अळूवडी पाहिजे असेल तशी मिळत नाही कारण का ते सगळं बाहेर आलेलं असतं. तर हे बघा वाटप माझं झालेलं आहे. तिथे पानं पुसून ठेवली आहेत, शिराही काढून ठेवल्या आहेत आणि जे आहे त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून मी हे मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स करून घेत आहे. आणि चांगली अशी थिक पेस्ट बनवायची आहे जी पानाला चांगली चिकटून राहील. असं रानी कन्सिस्टन्सी नको आहे, तर चांगली थिक असं. भजीला आपण जे बनवतो ना बटाटा भजीला तेही पातळ असतं, त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जाड जे आहे ना ते आवरण बनवून घ्यायचं आहे त्याच्यावरती. तर इथे बघा मी शिरेची बाजू वर असं पान ठेवलेलं आहे आणि पान उलटं आहे. अशा ह्याच्यावरती आपल्याला तो जो लेयर आहे पेस्टचा तो लावायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं पान आहे ते उलटं ठेवायचं आहे. तसं उलटं सुलटं उलटं सुलटं उलटं सुलटं करत आपल्याला सगळ्या पानांवरती ती पेस्ट लावून 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 चांगला असं मस्त एक वळकुटी बनवायची आहे. माइंड माय मराठी म्हणजे मराठी माझं एवढं काही
स्पष्ट नाही आहे, काय म्हणावं तर म्हणजे स्पष्ट नाही इन द सेन्स थोडासा प्रॉब्लेम आहे शब्दांचा, तर प्लीज पार्डन मी. तर हे पानांना आपण मस्त चांगला असा हा लेप लावून घेतो आहे आणि तो जरा चवीला पण करून बघा त्याच्यात मीठ वगैरे काय व्यवस्थित आहे का नाही, नाही तर पूर्ण तुमची रेसिपी बिघडू शकते. हा एक पार्ट आहे की थोडासा टाईम कन्झ्युमिंग मे बी वाटू शकतो आणि माझ्या आईला हा पार्ट बिलकुल आवडत नाही, कारण का ते हाताला बिलबिलीत पेस्ट असते तशी कामं तिला सहसा आवडत नाही, म्हणून ती अळूवडी बनवायचंच अवॉइड करते मोस्ट ऑफ द टाईम. तर ज्या गोष्टी माझ्या आईला आवडत नाही बनवायला किंवा खायला, त्या गोष्टी मला सर्वात जास्त खायला आणि बनवायलाही आवडतात. तर आम्ही मॅग्नेटचे किंवा पृथ्वीचे 2 अपोजिट पोल्स असतात ना तसे आहोत, तरी आम्ही एकत्र एका घरामध्ये राहतो आणि इट्स अ बिग डील. आता आपण अळूवडीवरती फोकस करूया. आणि असं ही पानं लावं तर हे थोडं मला टाईम कन्झ्युमिंग वाटते. आफ्टर हे व्हॉईस रेकॉर्डिंग करताना मला असं वाटतं की हां बाबा हे ह्याच्यामध्ये ह्या प्रोसिजरमध्ये खरंच जास्त वेळ जातो, आपल्याला वाटत नाही, कळत नाही. पण माझी आजी नेहमी ना बॅकग्राऊंडमध्ये ती वनिता मंडळची खूप मोठी फॅन होती, तर ती अशा गोष्टी करताना रेडिओला वनिता मंडळवरती माहिती, आयुर्वेदिक औषधं किंवा गाणे किंवा देवाची पूजा वगैरे कसं करायचं, आकाशवाणीचं वनिता मंडळ मी लहानपणापासून ऐकत आले आणि मला वाटतं ते मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह आहे. इवन आता आपल्याकडे ChatGPT, AIचे वेगळे टूल्स आहेत, पण ते जी माहिती मला आकाशवाणी थ्रू मिळाली ना ती अजूनपर्यंत मला कुठेच मिळाली नाही आहे. सो बघा इथे छान अशी आपली वळकुटी जी आहे ती बनवून तयार झाली आहे अळूच्या वडीसाठी आणि ती आता मी स्टीमरमध्ये ठेवणार आहे. तर ही माझी स्टीमरमध्ये ठेवून स्टीम पण झाली आहे. मी स्टीमर नाही वापरलं आहे, ही नॉर्मल जाळी आहे त्याच्यातच केलं आहे आणि हे भाकरी केलेल्याच तव्यामध्ये डायरेक्ट तेलावरती मी तळून पण घेतली आहे. आणि माझा आज शुक्रवारच होता आणि देवीला दाखवण्यासाठी मी बनवत होती. सो माझा शुक्रवारी उपवास असेल तर मी देवीला असं काही ना काहीतरी नैवेद्य दाखवते. ते इथे माझी शुक्रवारची पूजा पण आहे आणि हे माझी अळूवडी. चला बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर.